बातमी आहे पुण्यातून रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात। धंगेकरांच्या उमेदवारीला ब्रेक लावण्यात येणार आहे का असा सवाल उपस्थित झालाय। पुणे काँग्रेसमध्ये धुसफूस या निमित्ताने सुरू झाली असून पुणे लोकसभेला तेच कलाकार नको असं म्हणत आबा बागुल यांनी धंगेकरांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे। तर आबा बागुल यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। पुणे लोकसभेसाठी इच्छुकांची जी नावे आहेत, रवींद्र धंगेकर असतील, मोहन जोशी असतील किंवा अरविंद शिंदे असतील, या इच्छुकांची नावे समोर येत आहेत। परंतु पुणे शहरातील गेल्या 40 वर्षापासून जे काँग्रेसचं काम करतायत ते आबा बागुल, ते जवळजवळ 6 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांनी काल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की पुणेकरांचं जनमत घ्या आणि नंतरच उमेदवार द्या। जनमत घ्या असं तुम्ही म्हणताय, जर जनमत घेतलं तर पुणेकर कोणाला जनमत देतील? काँग्रेसच्याच उमेदवाराला देतील। जे चांगलं काम करतोय काँग्रेसचं त्याला जनमत देतील। आता ते जनतेच्या मनात काय आहे ते जनमत जेव्हा तिथे येतील, लोक समूह येतो आणि तेव्हा त्या घोषणा देतात, आगे बढो हम तुम्हारे साथ है। वेगळी भूमिका आपण घेणार नाहीत? नाही, पक्षाने सांगितलेलीच भूमिका घेतोय ना मी। आता पण माझं पत्र व्हायरल आपण लोक करतात। आता आपण आलात तर मी नसती इंटरव्ह्यू दिली तर तुम्ही म्हणला असतात आबा बागुलांना आम्ही मागितले ते इंटरव्ह्यू द्यायला तयार नाहीत। असं काही होता कामा नये म्हणून मी परखड सांगतोय। आणि आपल्या माध्यमातूनही पक्षाला विनंती राहील की आपण मला सभा घेण्याची संधी द्यावी, जनतेचा कौल घ्यावा आणि जनतेच्या मनात जर आबा बागुल असतील तर आबा बागुलांना तिकीट द्यावं। आता काय तुमचं समाधान झालं? या पत्राच्या माध्यमातून आपण काँग्रेस पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय असं वाटतं? पत्रांनी काँग्रेस पक्ष कधी दबला जात नसतो। नक्कीच। तर पुणे लोकसभेसाठी निवडून येणारा उमेदवार दिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।